शीर्षक आई बाबा रिटायर होत आहे हे थोडंसं गद्याकडे जाणारी अशी ती ओढ असल्यामुळे की आता हे कसं काय बसवायचं याच्यामध्ये. पण विषय इतका हृदय आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे की ते गाणं सहज सुचलं. एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझे स्वतःचे वडील रिटायर व्हायच्या दिवशीच नोकरीतून वारले. म्हणजे आयुष्यातूनच रिटायर झाले असं म्हणायला हरकत नाही. तर ते माझ्या मनात ते दुःख आहे, कारण त्यांची पण खूप स्वप्न होती की मला रिटायर झाल्यावर तुम्ही परत एक्सटेन्शन घ्यायला सांगू नका, मी हे करणार नाही, मला पूर्ण लिखाण करायचं आहे. कारण नोकरीमुळे त्यांना लिहायला मिळत नव्हतं तेवढं. तर त्यांची ही खूप इच्छा होती. तर मला असं वाटतं प्रत्येकच आईवडिलांची ती इच्छा असते आणि त्या वेगात ते सुद्धा काम करत असतात. कुठेतरी त्यांना विसावायचं असतं, एकमेकांना वेळ द्यायचा असतो. तर ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये मांडायच्या होत्या. आणि सतीशचं नेहमी म्हणणं असतं की जे काही सांगायचे ना ते क्लिष्ट सांगू नको किंवा अतिशय काव्यात्मक वगैरे नको की जे लोकांना कृत्रिम वाटेल, लोकांच्या मनाला स्पर्श करेल असे सहज शब्द येऊ दे. आणि त्याला काय म्हणायचंय हे मला माहिती आहे किंवा निलेशला पण माहीत असल्यामुळे आमचं तिघांचं मिळून जेव्हा गाणं होतं ते इतरांमुळे होतं, पण हे अगदी सहज होतं. तसंच हे गाणं झालंय असं मला. खरं तर माझा पेपर खूप सोपा होता, कारण मी ह्या टीम मध्ये खूप शेवटी जॉईन झालोय. माझ्या खूप आधी सतीश, सचिन आणि मनवा या तिघांनी खूप ह्या मालिकेच्या कथेवर काम केलं होतं. खूप रेअरली असं होतं की तुम्ही एखादी मालिका लिहायला घेता आणि तेव्हा पुढच्या जवळजवळ 5 ते 6 महिन्याची कथा तुम्हाला माहिती असते. असं फार कमी वेळा होतं, पण ते माझ्या बाबतीत झालं. सो आय एम व्हेरी लकी. त्यामुळे मला ऑनेस्टली फार काही विचार नाही करावा लागला, कारण त्याचा जो DNA होता मालिकेचा तो ऑलरेडी हा सगळ्या लोकांनी सेट केलेला होता. आणि म्हणजे मी फक्त आपण ट्रेसिंग करतो ना, काढलेल्या चित्रावर ट्रेसिंग पेपर ठेवून चिटिंग करतो आपण, मी तेवढंच करायचं काम केलं. कारण पात्रांची मुळात नाही, मी का म्हणतोय, कारण पात्र कशी असणार आहेत ह्याचं बेसिक कॉन्फ्लिक्ट काय आहे, जाणार कुठे आहे कथा. कारण नॉर्मली मालिकेच्या बाबतीत आहे ना, पहिला प्रोमो सगळ्यांना सुचतो, दुसऱ्या आठवड्याचा पहिला एपिसोडही लोकांना सुचत नाही. सो पण इथे सुदैवानं तसं नव्हतं. मी म्हटलं तसं सचिनने ऑलरेडी म्हणजे माझ्या हातात एक जवळजवळ 4 ते 5 महिन्याच्या स्टोरीचं डॉक्युमेंट पहिल्यांदा मी वाचलं. आणि म्हणजे सतीश बरोबर मी अनेक मालिका केलेल्या आहेत, दिग्दर्शक तो आणि मी लेखक अशा असंभव पासून अनेक. सचिन बरोबर मी खूप काम केलंय. मनवा बरोबर ही माझी 5वी मालिका आहे. सो मला ही सगळीच माणसं माहीत होती, त्यामुळे आनंद ह्या गोष्टीचा वाटला की जेव्हा मला मनवाने पहिल्यांदा कथा दिली वाचायला, मला खरंच कथा वाचून कधी कधी अशा गोष्टी तुम्ही वाचता आणि तुम्हाला असं मनापासून वाटतं की ही गोष्ट सांगितली गेली. सो ही अशी एक गोष्ट आहे, ही सांगितली गेलीच पाहिजे. आणि ती स्टार प्रवाह सारख्या इतक्या ताकदीच्या प्लॅटफॉर्मवर सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या सगळ्या ह्या कलाकारांना घेऊन सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या निर्मातीकडून सांगितली जाते, याचं मला खूप आनंद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.